तर क्रीडा उपसंचालक माणिक ठोसरे यांचा हा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे। या सगळ्या संदर्भात माणिक ठोसरे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी। म्हाळुंगे बालेवाडी क्रीडा संकुलाचे उपसंचालक माणिक ठोसरे यांच्या घरामध्ये आपण आहोत आणि हा जो कथित व्हिडिओ आहे तो याच घरामध्ये शूट करण्यात आलाय। आपल्या सोबत ठोसरे सर आहेत। काय म्हणणं आहे तुमचं या व्हिडिओबद्दल? मंदार साहेब, या व्हिडिओबाबत माझं असं म्हणणं आहे की अतिशय खोडसाळपणाने आणि शुद्ध सूडबुद्धी ठेवून हा व्हिडिओ माझ्या समोर ठेवून तयार केलेला आहे आणि हा अतिशय जवळचा कोणतरी मनुष्य आहे, तो मला मला कळालेला आहे की तो कोण आहे आणि अतिशय खोडसाळ वृत्तीने हा व्हिडिओ यांनी अपलोड केलेला आहे। माझ्या तोंडून हे सगळे शब्द त्यांनी वधून घेतलेले आहेत की बा असं आहे तसं आहे, परंतु हा शब्द मी एकही याच्यामधला शब्द बोललेलो नाही आहे आणि माझ्याकडे कोणत्याही प्रकारचे बदल्यांचे किंवा ट्रान्सफरचे किंवा नियुक्ती करायचे कोणतेही अधिकार मला नाही आहेत। त्यामुळं मी याच्यामध्ये येण्याचा प्रश्न येत नाही। हा अतिशय खोडसाळपणाने हा व्हिडिओ त्यांनी अपलोड केलेला आहे आणि तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की ज्या काही बदल्या होतात त्या शासन स्तरावर होतात आणि ह्या बदल्यांमध्ये कोणताही अधिकारी म्हणजे इव्हन क्रीडा विभागाचा असो की बाहेरचा कोणतीही या विभागामध्ये कुणी या बदल्यांमध्ये इंटरफेअर करू शकत नाही। ही अतिशय कॉन्फिडेन्शियल गोष्ट असते, त्यामध्ये कोणीही आम्हाला सुद्धा किंवा कोणाला आमच्या वरिष्ठांना कोणालाही या बदल्यांबाबत माहिती नसते। परंतु हा व्हिडिओ इथलाच आहे हे तुम्ही मान्य करता, कारण हा माझ्या पाठीमागचा जो पडदा आहे किंवा जो फोटो आहे तोच या व्हिडिओमध्ये देखील दिसतो आहे। तर व्हिडिओ इथला हे तुम्ही मान्य करता, परंतु त्यातला जो ऑडिओ आहे, जो आवाज आहे किंवा जे काही बोललं गेलंय, जो काही कंटेंट आहे तो तुमचा नाही असं तुमचं म्हणणं आहे? बिलकुल बिलकुल तेच मला सांगायचं आहे की हा यांनी माझ्या तोडून वधून घेतलेले हा याच्यामध्ये कोणतंही काही बोललेलं नाही अशा प्रकारचं, परंतु त्या माणसानी अतिशय होऊ शकते जवळचा कोणतरी आहे त्यांनी आपल्या कॉलरला लावला आणि असं तो त्यांनी दाखवलेला इथं। म्हणजे तुम्ही जे बोलला नाही ते तुमच्या तोंडामध्ये त्यांनी घातलं असं तुमचं म्हणणं आहे? म्हणजे व्हिडिओ तुमचा आहे परंतु आवाज वेगळ्या माणसाचा आहे? 100% आहे की यांनी फक्त व्हिडिओ शूटिंग केलेली आहे इथं आतमध्ये येऊन घरामध्ये त्यांनी हिंमत केली ते सगळं माझं शूटिंग करण्याची, परंतु हा कोणी दूरचा माणूस नाही, जवळचा आणि कोणतेही मी शब्द असं कोणतेही बोललेलो नाही। तर हे होते माणिक ठोसरे यांचं म्हणणं आहे की हा व्हिडिओ त्यांचाच आहे, याच घरामध्ये इथेच माझ्या पाठीमागे जो काही या घरामधला जो भाग दिसतोय तोच या व्हिडिओमध्ये देखील दिसतोय, त्यामुळे तो व्हिडिओ इथलाच आहे ते मान्य करतात। परंतु या व्हिडिओमध्ये जे बोललं गेलंय, जो ऑडिओ येतोय त्याच्याशी मात्र ते असहमत आहेत। त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या व्हिडिओमध्ये घुसवण्यात आल्यात, टॅम्पर करण्यात आल्यात असं त्यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। तर या व्हिडिओशी छेडछाड करण्यात आली आहे असं त्यांचं म्हणणं आहे।